UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी आणि आय आर स्पेक्ट्रोस्कोपी थोडे सिमिलर आहे, थोडे डिफरन्सेस आहे. हा जो ग्राफ आहे UV स्पेक्ट्रोस्कोपीचा आहे, हा आय आर स्पेक्ट्रोस्कोपीचा आहे. हा ग्राफ सिंपल आहे. याच्यामध्ये ॲब्झॉर्बन्स या साईडनी वाढतं, या साईडनी वेव्ह नंबर आहे. हा जो ॲब्झॉर्बन्स जास्त आहे ज्या वेव्ह नंबरला किंवा वेव्हलेंथला, त्याला लॅम्बडा मार्क्स म्हणतात. याचा जो युनिट आहे जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे त्याचं जी रेंज आहे ते 200 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर आहे. आणि हे जे ॲब्सॉर्प्शन होतं UVमध्ये, तर ते काय होतं तर इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होतं ग्राउंड स्टेटपासून एक्साइटेड स्टेटमध्ये. आणि याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व असतात ते N इलेक्ट्रॉन असतात, पाय इलेक्ट्रॉन असतात आणि सिग्मा इलेक्ट्रॉन असतात. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्झिशनला खूप जास्त एनर्जी लागते. त्याच्यामुळं तो जो डिफरन्स आहे ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट जास्त असल्यामुळं जो ग्राफ आहे तो सिंपल असतो. आणि हा जो ग्राफ आहे किंवा हे जे UV स्पेक्ट्रोस्कोपी विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी आहे, तर हे क्वांटिटेटिव्ह एस्टिमेशनसाठी वापरलं जातं मॉलिक्यूल आयडेंटिफाय करायला. आणि जे आय आर स्पेक्ट्रोस्कोपी आहे त्याचा ग्राफ असा कॉम्प्लेक्स असतो. कॉम्प्लेक्स असल्यामुळे ॲक्च्युली ते युजफुल आहे. त्याच्यामुळं आपल्याला शार्प आणि ब्रॉड पीक मिळतात किंवा समजतात आणि त्याच्यामुळं ते कुठले फंक्शनल ग्रुपचे आहेत ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. हा ग्राफ जो आहे तो ट्रान्समिटन्स वर्सेस वेव्ह नंबर्स असा आहे. आणि याला ॲब्सॉर्प्शन बँड्स किंवा ॲब्सॉर्प्शन पीक्स असं म्हणतात. आणि याची जी रेंज आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची आय आरची, तर ते 700 नॅनोमीटर ते 1 मिलीमीटरचं आहे. आणि हे जे ॲब्सॉर्प्शन होतं हे का होतं, कारण त्याच्यामध्ये व्हायब्रेशनल ट्रान्झिशन होतं. कशामध्ये? मॉलिक्यूलचे जे बॉन्ड आहेत ते कंटिन्युअसली व्हायब्रेट करत नसतात, त्यांना स्ट्रेचिंग आणि बेंडिंग म्हणतात. आणि ते जे स्ट्रेचिंग आणि बेंडिंग आहे त्याची पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे, त्या फ्रिक्वेन्सीला मॅच होणारं जर आय आर असेल तर ते ॲब्सॉर्प्शन दाखवतं. आणि ते जे स्ट्रेचिंग आणि बेंडिंग आहे त्याच्यामुळं फ्लक्च्युएटिंग डायपोल मोमेंट होतो. आणि हे असेल तर मग ते आय आरमध्ये आपल्याला ग्राफ दिसतो, आय आर ॲक्टिव्ह आहे असं म्हणायचं. हा जो ग्राफ आहे कॉम्प्लेक्स असल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप समजतात. आणि त्याच्यामुळं आय आर स्पेक्ट्रोस्कोपी हा क्वालिटेटिव्ह एस्टिमेशनसाठी वापरतात. क्वालिटेटिव्ह म्हणजे मॉलिक्यूलचे फंक्शनल ग्रुप वगैरे आयडेंटिफाय करायला. आणि मॉलिक्यूल ॲज सच आयडेंटिफाय करायला UV स्पेक्ट्रोस्कोपी खूप युजफुल आहे. सो दोन्ही जे स्पेक्ट्रोस्कोपीज आहेत ते खूप युजफुल स्पेक्ट्रोस्कोपीज आहेत, स्पेशली ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये.